मित्रांनो, तुम्ही व्यवसाय फील्डमध्ये असाल किंवा व्यवसाय सुरू करणार असाल तर ही गोष्ट तुम्ही कधी ना कधी मोठ्या माणसांकडून ऐकलीच असेल. जर तुमचा व्यवसाय 3 वर्ष किंवा 1000 दिवस जर टिकला तर तुमचा तो बिझनेस बंद होणं किंवा कमी चालणं अशक्य आहे. त्यावेळेस तुमचा बिझनेस चांगलाच चालणार. त्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? मी तुम्हाला सांगतो असते कारण काय आहे. मित्रांनो, जो तुमचा बिझनेस 3 वर्ष टिकतो याचा अर्थ असा आहे की तुमचा जो कस्टमर बेस आहे ना मित्रांनो, हा रिपीटेड झालेला असतो. तो म्हणजे आज खाल्लं उद्या लगेच येणार ना, आठवड्याने येईल, 15 दिवसांनी येईल, महिन्याने येईल, तर तो तुमचा रिपीटेड होत गेलेला असतो. आणि 3 वर्षामध्ये 400 ते 500 कस्टमर तुमचे रिपीटेड व्हायलाच पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमचा 500चा क्राऊड तुमचा रिपीटेड होतो तर साधारणपणे त्यातला 500 मधला आज माझ्याकडे 20-25 येतील, 20-25 उद्या येतील, 20-25 परवा येतील, तर ही सायकल तुमची चालत राहते मित्रांनो. आणि तेच 25-30 कस्टमर मध्ये वॉकिंग कस्टमर अजून आले आणि ह्या सगळ्या कस्टमरला मिळून तुमचा एक चांगला सेल होतो. त्यामधून तुमचा खर्च निघतो, तुमचा प्रॉफिट निघतो आणि तुमचा त्यावेळेस प्रॉफिटेबल बिझनेस होतो. आणि त्यामुळेच म्हणतात की तुमचा 3 वर्ष तुमचा बिझनेस टिकला तर तो बिझनेस बंद होत नाही. सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल की रिपीटेड कस्टमर कसे वाढवले पाहिजे. आता त्यासाठी तुम्हाला 2 ते 3 गोष्टीवरती फोकस करायचं. सगळ्यात पहिलं, कस्टमर सोबत हसून खेळून बोलायचे आणि त्यासाठी दुकानावरती तुम्ही स्वतः पाहिजे ना की एम्प्लॉय वरती डिपेंडेंट राहायचे. ज्यावेळेस तुम्ही स्वतः राहता त्यावेळेस तुम्ही कस्टमर सोबत चांगलं स्वतःचं बिझनेस म्हणून व्यवस्थित बोलता, पण एम्प्लॉय तसं करत नाही. ही पहिला नियम आहे त्यामध्ये. दुसरं, कस्टमर सोबत जर एखादा लहान मुलगा असेल त्याला तुम्हाला चॉकलेट द्यायचे किंवा त्यासोबत तुम्हाला मस्ती करायची, जोक मारायचे, पेरेंट्सला ही गोष्ट खूप चांगली वाटते. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा कस्टमर डिस्काउंट मागतो जर चांगली व्हॅल्यू असेल तर त्याला डिस्काउंट तुम्हाला द्यायचे किंवा त्याला एखादी गोष्ट कॉम्प्लिमेंटरी द्यायची ज्यामध्ये तुम्हाला चांगला मार्जिन आहे. असं तुम्हाला बिलकुल बोलायचं नाही की सर आम्हालाच मार्जिन राहत नाही. गुजराती मारवाडी काय करतात, सर हमको मार्जिन नाही रहता, हम क्या डिस्काउंट देऊ, असं नाही बोलून टाकतात. तुम्हाला तसं बिलकुल करायचं नाही. आणि जर कमी बिल झालं असेल तर हसून सांगायचं, सर कमी बिल झालं तुमचं, जर तुमचं एवढं बिल झालं तर आपण देतो सर डिस्काउंट, असं तुम्हाला हसून बोलायचं कस्टमर सोबत. नाही हा शब्द तुम्हाला त्यामध्ये वापरायचाच नाही मित्रांनो. ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही मॅनेज करताना मित्रांनो त्यावेळेस तुमचा रिपीटेड कस्टमर वाढत जातो. नवीन व्यवसाय जर तुम्ही सुरू केला असेल तुम्हाला या गोष्टीचं टार्गेट ठेवायचं की पहिल्या 6 महिन्यामध्ये 80 ते 100 कस्टमर हे रिपीटेड झाले पाहिजे. तुम्हाला तुमचा व्यवसाय जुनावत जातो ना, रिपीटेड कस्टमरचं टार्गेट तुम्हाला वाढवत जायचे. आणि रिपीटेड कस्टमर कसे वाढवायचे तुम्हाला तुम्ही सांगितलेलं आहे. या गोष्टीला फक्त तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये इम्प्रूव्हमेंट करा मित्रांनो. बघा तुमचा बिझनेस कसा वाढतोय आणि कधी तुमचा बिझनेस बंद होणार नाही. तशाच बिझनेस रिलेटेड माहितीसाठी तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका, कारण की अशा माहिती मी रिसर्च करून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्या सुद्धा रोज भेटू आपल्या का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.